तर जय श्रीराम मित्रांनो, कसं आहे मग? हे बघा, आता बैल चारायला लागलोय मी सांजच्या पारी. सकाळपासून काय काम नव्हतं तरी पण बैल कसे चरते दोघे. नात करते काय, असे चारावं लागते. आणि हे आहे बघा आपला कापूस. त्याच्या आधी आपण एक खत पेरणी केली, त्याच्यामुळं आता खत लागू झालाय काय, आता उपसालाय कापूस. आणि आपण दुसरी पण खत पेरणी केली, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे काय खत पेरीला मागं मोरी काय हेच बघायचं नाही, डायरेक्ट खत पेरून टाकायचं. पावसाच्या भरोशावर राहायचंच नाही, कारण की पाऊस पडन नाही पडन काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे बंगाट खत पेरून घ्यायचं, सगळे काम ओळखून घ्यायचं, बघायचं. पावसाच्या भरोशावर राहायचं नाही. बंगाट आता पाणी सुरू करायचं, मस्त पाणी द्यायचं. बघा, पावसाचं काय सांगता येईल झाले. त्याच्यामुळे जा आपलं आपलं चालूच राहू द्यायचं, चालू राहायचं. बघा, आज मस्तपैकी सकाळपासून आभाळ आलं, एवढं ऊन पडलं, गरम लागलं फक्त. बघा आता खार पडली, आता पाऊस येत नाही काहीच होत नाही. अशी खार म्हणल्यावर काय होईल? रोज पावसाचं वातावरण होईल. जरी आला पाऊस तरी कसा यायला लागला, उगाच जास्त सक्षेप करा, आंघोळ हे पुरता काहीच कामाचा नाही. नुसतं माणसाला बेजार करायला लागले, बरोबर माणसं. त्याच्यामुळं डायरेक्ट खत पिते पेरून टाकावा. आणि आता आपल्या बैलाला तर काय काम नाही, त्याच्यामुळे एवढं काय चरत नाहीत, पण तरी चरलेत का नाही बघा. आता उद्यापासून काम आहेत बघा, पहिले कसे चरतात तर बघा. तर भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये. जर तुम्ही सपोर्ट केला तर मी असेच ब्लॉग बनवेन रोज. त्याच्यामुळे सपोर्ट करा आणि ह्या ब्लॉगला आपली 700 फॉलोअर करून टाका. तर भेटू मग नंतरच्या ब्लॉग मध्ये. टाटा.